वातपित्त कफदोषांपैकी कफदोष जो आहे तर तो शरीरामध्ये काय कार्य करतो, त्याचे गुणधर्म काय आहेत, कफदोष वाढला तर काय होतं, कफदोष बिघडला तर कुठले व्याधी निर्माण होतात, तसंच कफदोष वाढू नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची आहे, काय कुठले उपाय करायचे आहेत, चला तर मग बघूया. नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयु स्वास्थ्य या विश्वच्या आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. कफदोष जो आहे तर तो शरीरामध्ये आवश्यक आहेच. आपण बघतो की आपली आयुष्य जे आहे तर ते बालवय, तारुण्य आणि वृद्धत्व असं त्याचे साधारण टप्पे असतात. तर त्यातलं बालवय जे आहे ते कफाचं सांगितलेलं आहे. बालवयामध्ये जे आहे तर ते शरीराची वाढ होत असते. उंची वाढणं किंवा शरीराचे अवयव वाढणं, एकंदरीत डेव्हलपमेंटचं जे कार्य आहे तर ते बालवयात होत असतं आणि ते जे आहे ते कफाचं वय सांगितलेलं आहे. म्हणजे प्राधान्याने ज्या वेळेला शरीराची वाढ अपेक्षित असते, पेशींची वाढ अपेक्षित असते, तर ते कार्य जे आहे ते महत्त्वपूर्ण कार्य कफदोष जो आहे तर तो करत असतो. आता आचार्यांनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय की श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व संधिबंध क्षमादिवी. श्लेष्मा म्हणजे कफ. कफ जो आहे तर तो शरीराला स्थिरता देतो. बालवयामध्ये वृद्धी झाल्यानंतर पुढच्या वयामध्ये एक उपचय देणं किंवा स्थिरता देणं हे कफाचं महत्त्वाचं कार्य आहे. तो शरीराला स्निग्धपणा देतो. तसेच सांधे जे आहेत त्यांना व्यवस्थित बांधून ठेवतो. संधिबंध जे आहेत ते योग्य प्रमाणात ठेवतो आणि शरीराला किंवा मनाला जे आहे ते क्षमाशील बनवतो. आता कफाचे गुण काय सांगितलेले आहेत तर स्निग्ध शीतो गुरुर्मंदः लक्षणा मुत्सना स्थिरा कफा. तर शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करणं, शरीराला स्थिर ठेवणं, शरीराचं पोषण करणं, त्याचा उपचय चांगला ठेवणं. त्याचं गुणधर्म आहे की तो थंड आहे, मऊ आहे, गुळगुळीत किंवा चिकट बुळबुळीत जे आहे ते त्याचं स्वरूप आहे. असा जो कफ आहे तो शरीराला स्थिर ठेवतो, दृढ ठेवतो. तर आता आपण श्वास घेतो तर त्यावेळेला प्राणवायू जो आहे तो नाकामधनं श्वासनलिकेमध्ये जातो, पुढे फुफ्फुसांमध्ये आणि वायुकोशांमध्ये जातं. जर या ठिकाणी कफाचं आवरण नसेल तर जाणारा वायू जो आहे तो त्याचं घर्षण होईल श्वासनलिकेशी किंवा वायुकोशांशी. तर ते घर्षण टाळण्यासाठी, तिथे स्निग्धत्व देण्यासाठी एक कफाचं पातळसर आवरण जे आहे तर ते नाकापासून वायुकोशापर्यंत असतं. नाकामध्ये श्वास घेत असताना धुळीचे कण जाऊ नयेत, मल जो आहे तो श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून तिथला चिकट कफ जो आहे तर तो ते धुळीकण जे आहेत तर ते पकडून ठेवतो. म्हणजे चिकट बुळबुळीतपणा जो आहे तर तो फ्रिक्शन टाळण्याचं, घर्षण टाळण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य जे आहे तर ते करतो. त्यामुळे हे जे त्याचे गुण आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. मंद गुण आहे त्याचा, त्यामुळे तो हळूहळू काम करत असतो. पण स्थिर गुण पण आहे, त्यामुळे हळूहळू पण स्थिर, कॉन्स्टंट असं हे जे कार्य आहे ते कफाचं आहे. आता कफ जो आहे तर त्याची इतर कार्य काय आहेत तर तो शरीरात क्लेदनाचं कार्य करतो. म्हणजे आपण अन्न जे आहे तर अन्न खात असताना ते आमाशयात आलं की तिथे कफ एकत्र होतो अन्नाशी आणि त्याला थोडंसं पातळ स्वरूप देतो. त्यामुळे जे आहे तर ते अन्न पचायला जे आहे तर ते उपयोगी ठरतं. त्यामुळे अन्नाचं क्लेदन करणं हे कफाचं खूप चांगलं कार्य आहे. आपण मगाशी बघितलंच की सांधे जे आहेत तर त्या संधींना एकत्र बांधून ठेवण्याचं, योग्य आकारात ठेवण्याचं कार्य जे आहे तर ते कफदोष करतो. तसंच दोन हाडांमध्ये जे आहे ते घर्षण होऊ नये याच्याकरता दोन हाडांच्या ठिकाणी वंगणाचं कार्य जे आहे तर ते पण कफदोष जो आहे तर तो करत असतो. मस्तिष्काच्या ठिकाणी सुद्धा घर्षण होऊ नये म्हणून किंवा इंद्रियांचं पोषण व्हावं हे पण कफाचं जे आहे तर ते महत्त्वाचं कार्य आहे. अजून तो काय करतो तर आपण हृदयाची जी आहे तर ती गती किंवा तो सतत त्याची धडधड चालू असते, सतत कार्य चालू असतं, तर त्याचं सुद्धा पोषण करण्याचं कार्य, तिथे सुद्धा घर्षण होऊ नये हे महत्त्वाचं कार्य जे आहे तर ते कफदोष जो आहे तो करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बालवय जे आहे ते कफाचं सांगितलेलं आहे. कफदोष जो आहे तो शरीरात वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे अवयवांची वाढ असो, पेशींची वाढ असो, एकंदरीत शरीराची संपूर्ण वाढ जी आहे ती कफदोषामुळे होत असते. शरीराचा उपचय म्हणजे ठेवण, बारीकपणा किंवा जाडपणा जो आहे
तर तो कफदोषावर अवलंबून असतो. कफदोष जर चांगला असते तर शरीराची सहनन ठेवण जे आहे ते मध्यम आकाराचं, सांधे जे आहेत तर त्याच्यात हाडं दिसत नाही इतकं छान उपलेख तिथे असतो. एकंदरीत मेदाचं योग्य कार्य, मांसाचं योग्य कार्य जे आहे तर ते कफदोषावर अवलंबून असतं. तर असा हा कफदोष जो आहे तो शरीरामध्ये आणि बालवयात जरी तो वाढीचं काम करत असला तरी वाढीच्या पुढच्या टप्प्यावर जे आहे तर शरीराला दृढ ठेवणं, स्थिर ठेवणं हे जे आहे तर हे कफदोषाचंच काम आहे. तसंच कफदोष जो आहे तर तो झोप सुद्धा योग्य प्रमाणात आणतो. वेळेवर झोप येणं हे सुद्धा कफदोषाचं जे आहे तर ते कार्य आहे. त्यामुळे थोडा उत्साह जो आहे तर तो टिकून राहतो. कफ जर जास्त प्रमाणात निर्माण झाला तर आलस्य निर्माण होतं, पण कफ जर योग्य प्रमाणात असेल तर कार्य करण्याची जी आहे तर ती शक्ती जी आहे तर ती प्रेरणा आपल्याला जशी वायूपासून मिळते तर ती प्रेरणा टिकवून ठेवणं आणि ते कार्य पूर्णत्वास नेणं हा जो आहे हा कफाचा गुणधर्म आहे. आता शरीरामध्ये जे आहे तर कफ वाढला तर काय होतं? श्लेष्माग्नी सदन प्रसेक आलस्य गौरवम श्वैत्य शैत्य श्रथांगत्वम श्वास कासाती निद्रता. म्हणजे कफ जर शरीरामध्ये वाढला तर कफाची वृद्धी होते. श्वास कास म्हणजे खोकला, सर्दी सारखे विकार निर्माण होतात. शरीरात आळस, एक प्रकारचा जडपणा निर्माण होतो. अग्निमांद्य निर्माण होतं, म्हणजे पचन जे आहे तर ते व्यवस्थित होत नाही. एक प्रकारचं थंड म्हणजे आपण गार कपडा जो आहे तो अंगावरती जर गुंडाळला तर कशा पद्धतीचा थंडपणा शरीरामध्ये निर्माण होईल त्या पद्धतीचा थंडपणा जो आहे तर तो कफ वाढल्यामुळे निर्माण होतो. थोडक्यात हातपाय शरीर गार पडतं किंवा शरीराला एक प्रकारचा पांढुरकेपणा निर्माण होतो. तर ही जी आहे ती कफ वृद्धीची लक्षणं जी आहेत तर ती निर्माण होतात. आता कफ जो आहे तो जो बिघडला तर 20 प्रकारचे जे आहेत तर ते वेगवेगळे रोग निर्माण होतात. पित्तामुळे बघितलं आपण 40 प्रकारचे वेगवेगळे रोग निर्माण होतात. वातामुळे जे आहेत ते 80 नानाविध प्रकार निर्माण होतात. तसंच फक्त कफदोष जो आहे तो बिघडला म्हणजे त्याबरोबर वात आणि पित्त नाही, फक्त कफदोष जर बिघडला तर 20 वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत तर ते व्याधी शरीरामध्ये निर्माण होतात. तर त्यामध्ये अरुची म्हणजे तोंडाला चव नसणं, तोंडातनं लाळ गळणं, तोंडाला चिकट चिकट पाणी येणं, गोड चव जी आहे तर ती निर्माण होणं, अग्निमांद्य निर्माण होणं, अपचनाचे त्रास होणं, गलगंड किंवा शरीरात गाठी निर्माण होणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कफदोष बिघडल्याचं जे आहे तर ते लक्षण असतं. त्याचप्रमाणे आलस्य, अतिनिद्राधिक्य, अतिशय लालासराव या गोष्टी ज्या आहेत तर त्या निर्माण होतात. या पद्धतीने जे आहे तर ते 20 वेगवेगळ्या प्रकारचे रोग जे आहेत ते फक्त कफदोषामुळे जे आहे तर ते निर्माण होतात. अर्थात कफदोषाचा जर क्षय झाला तर अंग जे आहे ते गळून गेल्यासारखं वाटतं. छातीच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी रिकामेपणा जो आहे तर तो वाटतो. झोपेचं जे आहे तर तुमचं सायकल जे आहे तर ते डिस्टर्ब होतं. संधिबंध जे आहेत तर ते शिथिल होतात. अंग गळून गेल्यासारखं होतं. तर हे कफदोष कमी झाल्यामुळे किंवा त्याचा क्षय झाल्यामुळे ही लक्षणं जी आहेत तर ती निर्माण होतात. आता कफदोष शरीरामध्ये वाढू नये म्हणून काय काय काळजी घ्यावी? त्याचे जर व्याधी झाले तर कफाचं रक्षण जे आहे तर ते कसं करावं? तर सगळ्यात पहिले म्हणजे मसालेदार किंवा उष्ण गरम अन्न जे आहे तर ते खायला पाहिजे किंवा ज्याची प्रकृती उष्ण आहे, तीक्ष्ण आहे असे पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये पाहिजे. म्हणजे मसाले आहेत, लवंग, वेलची, दालचिनी, मिरे हे सारखे जे पदार्थ आहेत मसाल्याचा त्यांचा समावेश जो आहे तर तो तुमच्या आहारामध्ये असावा. सकाळची वेळ जी आहे ती कफाची असते त्यामुळे त्यावेळेला तुळस, आलं, दालचिनी, गवती चहा असं घालून तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा याचा तुमच्या आहारामध्ये जे आहे तर ते तुम्ही समावेश करू शकता. अन्न जे आहे तर ते गरम गरमच खायचं आहे. गार झालेलं शिळं अन्न जे आहे तर ते टाळायचं आहे. शरीराला जे आहे तर ते तेल जे आहे ते वैद्यांच्या सल्ल्याने लावायचं आहे कारण कफाचा जो आहे तर तो स्निग्ध गुण आहे त्यामुळे आवश्यकता असेल तरच तेल लावायचं आहे. मात्र उठणं किंवा उद्वर्तन जे आहे ते मात्र रोज करायचं आहे. उठण्याच्या घर्षणाने कफ जो आहे तर तो कमी होतो त्यामुळे उद्वर्तन मात्र रोज करायचं आहे. आता ही बैठी जीवनशैली जी आहे तर ती कफ वाढवते शरीरामध्ये किंवा व्यायामाचा अभाव जर असेल
तरी सुद्धा शरीरामध्ये कफदोष जो आहे तर तो वाढतो. त्याच्या कारणांचा जर आपण विचार केला तर बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, कफ वाढवणारे पदार्थ वारंवार तुमच्या सेवनामध्ये असणं, म्हणजे दुधाचे पदार्थ, मिठाया, अतिशय गोड पदार्थ, गोड आंबट खारट पदार्थ सतत खाण्यामध्ये असणं, उडीद, तीळ, उसाचा रस, उसाच्या विकृती म्हणजे साखर, गुळाचे पदार्थ हे वारंवार खाणं, मांसाहार जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये करणं, नित्य सेवनामध्ये त्याचा समावेश असणं, तिळाचे पदार्थ जे आहेत ते वारंवार खाणं, या कारणाने कफ जो आहे तो वाढतो. तसेच थंड प्रदेशामध्ये तुमचं वास्तव्य असेल किंवा थंड पाणी, थंड पदार्थ, आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड्रिंक नेहमी घेण्यात असणं, फ्रीजमधले थंड पदार्थ जे आहेत तर त्याचं वारंवार सेवन करणं, यामुळे सुद्धा कफ जो आहे तर तो शरीरामध्ये वाढतो. अतिशय हालचाली ज्या तुमच्या मंदावलेल्या असतील, तुम्ही व्यायाम करत नसाल तरी पण शरीरामध्ये जे आहे तर ते कफ जो आहे तर तो वाढतो. तुम्ही अजिबातच चिंता करत नसाल, रात्री लवकर झोपणं, दिवसा पण झोप काढणं, दिवसा झोप हे पण एक खूप महत्त्वाचं कारण आहे. खूप आरामशीर जीवनशैली आहे तर त्याच्यामुळे सुद्धा शरीरामध्ये कफदोष जो आहे तर तो वाढतो. निसर्गतः शरीरामध्ये जे आहे तर ते थंडीच्या दिवसामध्ये किंवा वसंत ऋतूमध्ये जे आहे तर तो कफ जो आहे तो वाढतो. वसंत ऋतू जो आहे तो निसर्गतः कफ प्रकोपाचा काळ जो आहे तो सांगितलेला आहे. तर अशा कारणाने तुमच्या शरीरामध्ये कफदोष जो आहे तर तो वाढू शकतो. त्यामुळे त्याचे उपाय करत असताना उष्ण पदार्थ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत की त्याचा थंड गुण जो आहे तर तो बॅलन्स होऊ शकतो. मग त्यामध्ये कुळीथ आहे, जवसाची चटणी जी आहे त्याचा समावेश करू शकतात, लसूण आहे, लसणाची चटणी किंवा आहारामध्ये तुम्ही लसूण जो आहे तर तो घेऊ शकतात. गहू आणि गव्हाचे पदार्थ जे आहेत तर ते टाळायचे आहेत. त्याऐवजी तृणधान्य किंवा ज्वारीची, बाजरीची भाकरी जी आहे किंवा नाचणीची भाकरी आहे त्याचा समावेश जे आहे तर तुम्ही आहारामध्ये करू शकता. भाज्यांमध्ये काय आहे तर पालेभाज्या ज्या आहेत, कडधान्य आहेत तर त्याचा समावेश तुम्ही करू शकतात. सिमला मिरची सारखी भाजी आहे तर त्याचा पण समावेश जो आहे तर तुम्ही आहारामध्ये करू शकतात. तुरट रसात्मक पदार्थ आहे किंवा कडू पदार्थ आहेत, कारल्यासारखे पदार्थ आहेत, मेथी आहे तर त्याचाही समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकतात की ज्यामुळे कफ जो आहे तर तो वाढणार नाही. दूध जर घ्यायचं झालं असेल तुम्हाला तर त्यामध्ये सुंठ घालून किंवा हळद घालून, म्हणजे दूध हळद जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. पाणी जे आहे, कफ वाढला असेल तर कोमट पाणी किंवा रूम टेम्परेचरचं पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे. गरम सूप, सार, कढण जे आहे तर त्याच्यामुळे पण कफ जो आहे तो पातळ व्हायला मदत मिळते. पंचकर्मापैकी जर उपचार करून घ्यायचे असतील तर वमन जे आहे तर ते वमनामुळे जे आहे तर आपण कफदोष जो आहे तर तो बाहेर काढून टाकू शकतो. आणि राहिलेला कफदोष आहे त्याच्यावर काही शमन औषधी आहेत ती घेतली जातात. तर त्यामध्ये चूर्णांचा किंवा काढ्याचा विचार केला तर त्रिकटू चूर्ण म्हणजे सुंठ, मिरी, पिंपळी जी आहेत त्याचं, काकडशिंगी, भारंगी, देवदार यांचा वापर जो आहे किंवा अडुळसा आहे, नागरमोथा आहे यांच्या चूर्णाचा जो आहे तर तो वापर तुम्ही करून घेऊ शकतात. तालीसादी चूर्ण, सीतोपलादी चूर्ण जे आहे तर ते वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायचं आहे. कर्पूरादी चूर्णाचा एक खूप चांगला उपयोग होतो. अनेक प्रकारचे रसौषधी आहेत, काही रसकल्प आहेत, अर्थातच ते वैद्यांच्या सल्ल्याने वापरायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रोज व्यायाम करायलाच पाहिजे. ज्यांची बैठी जीवनशैली आहे त्यांनी हालचाली ज्या आहेत तर त्या वाढवायच्या आहेत. रोज चालायला जाणं, धावायला जाणं किंवा तुम्हाला जो आवडेल तो व्यायाम प्रकार करणं, एखादा खेळ जो आहे तो रोज खेळणं. तर याने काय होतं की कफ जो आहे तर त्याचं विलयन चांगलं होतं, वजन तुमचं वाढत नाही आणि कफदोषाचं नियमन खूप चांगलं होतं. स्वेदन कर्म जे आहे तर त्याचा पण खूप चांगला उपयोग होतो. स्वेद जो आहे तो वृक्षस्वेद शक्यतो वापरायचा आहे, म्हणजे पोटली आहे किंवा वाळूचा शेक आहे, मिठाचा शेक आहे. गरज असेल तर वाफेचा शेक सुद्धा चालू शकतो. अर्थातच तो वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायचा आहे तर त्याचा पण खूप चांगला उपयोग होतो. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये थोडे बदल केले. अन्न जे आहे तर ते पचायला हलकं, कोरडे पदार्थ जे म्हणजे लाह्या, फुटाणे यांचा वापर तुम्ही करू शकता. कडधान्यांचा खूप चांगला उपयोग कफा कमी करण्यासाठी जो आहे तो होतो. तर या पद्धतीने तुम्ही थोडेसे आहार विहारात बदल केले, रोज व्यायाम केला, उद्वर्तन म्हणजे उठणं लावणं केलं, हालचाली वाढवल्या,
पचेल आणि वजन वाढवणार नाही असा योग्य गरम असा आहार घेतला, मसाल्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश केला, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे कफदोष जो आहे तर तो व्यवस्थित राहतो आणि शरीरामध्ये तो वाढत नाही आणि व्याधी निर्माण करत नाही. तुमच्या माहितीत कोणाचं जर कफाचे आजार असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.